आपण पाहतोय शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानाबाहेरची अजित पवार हे शरद पवारांची भेट घेण्यासाठी आले होते। उनका नेतृत्व महाराष्ट्र को और देश को हमेशा मिलता रहे, यही हम प्रार्थना करते हैं और उसी के तहत आज हम यहाँ आए हैं। अनेक शुभेच्छा देण्यासाठी हे जे कार्यकर्ते आहेत शरद पवार यांच्या शुभेच्छेसाठी आले होते, ते सर्व कार्यकर्ते या ठिकाणी अजित पवार यांना देखील भेटत असल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। तर अजित पवार यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी देखील लोक जे आहेत पुढे येताना पाहायला मिळत आहे। एकंदरीत जेव्हा पक्ष एकच होता तेव्हा हे सर्व कार्यकर्ते अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीसाठी येत होते। आज हे चित्र जे आहे ते पुन्हा एकदा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे, कारण शरद पवार अजित पवार यांनी हा पक्ष मिळून उभा केला आणि नंतर दोन पक्षाची जेव्हा विभागणी झाली तेव्हा जर आपण पाहिलं तर ते जे कार्यकर्ते अजित पवार यांच्या जवळचे होते, जे शरद पवार यांच्या सोबत आज आहेत, त्या कार्यकर्त्यांनी आज अजित पवार यांची देखील या ठिकाणी भेट घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। या भेटीमधून राजकीय जे नेते आहेत ते या ठिकाणी बाहेर पडलेले आहेत, मात्र जर आपण पाहिलं तर या ठिकाणी कुटुंब जे आहे ते देखील आता बाहेर पडले, मात्र सुनेत्रा पवार जे आहेत त्या अद्यापपर्यंत जे आहेत त्या नाही बरोबर आहे, सगळं बरोबर आहे, पण आता हे आता थँक्यू थँक्यू थँक्यू। अजित पवार यांनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे। शरद पवारांच्या 85व्या वाढदिवसानिमित्त ही भेट घेतलेली आहे। दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी भेट झाली आहे। त्यानंतर अजित पवारांनी माध्यमांना प्रतिक्रिया सुद्धा दिली, शुभेच्छा देण्यासाठी ही भेट घेतल्याचं त्यांनी म्हटलं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज वाढदिवस आहे। 12 डिसेंबर 1940ला शरद पवार यांचा जन्म झाला, तेव्हा देशावरती ब्रिटिशांचं राज्य होतं आणि त्यावेळेसचं जे नाणं आहे ते होतं ब्रिटिशांचं किंग जॉर्जचं, त्याच्यावरती नाण्यावरती फोटो असायचा। आता त्याच नाण्याची प्रतिकृती घेऊन नाशिक करन्सी जी आहे त्या ठिकाणी नोटा छापल्या जातात। त्यांचे पदाधिकारी शरद पवार यांच्या भेटीसाठी आलेले आहेत आणि किंग जॉर्जच्या जे नाणं आहे त्या नाण्याची चांदीची नाणी जी आहेत शरद पवार यांच्या वयाची 85 वर्ष पूर्ण झाल्यानंतर अशा पद्धतीने ही नाणी जी आहेत ती या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। शरद पवार यांचा आज वाढदिवस आहे, त्यानिमित्ताने तुम्ही पोहोचलेले आहेत, याची कन्सेप्ट कशी सुचली? आपल्या देशाचे भूषण माननीय शरदचंद्र पवार साहेबांचा वाढदिवस, भारतामध्ये पहिलं कागदी चलन बनवण्याचं काम नाशिक या ठिकाणी 1924ला सुरू झालं आणि त्यामुळे देशाला पहिलं कागदी चलन देण्याचं काम नाशिकनी त्या ठिकाणी केलेलं आहे, महाराष्ट्राने केलेलं आहे। त्या अनुषंगाने वेळोवेळी ज्यावेळेस आमच्या संघटनेला आणि उद्योगाला साहेबांची गरज भासली त्यावेळेस साहेबांनी दिल्लीमध्ये आम्हाला मदत केलेली आहे। मागच्या वर्षी आम्ही करन्सी नोट प्रेसच्या वतीनं त्यांना कागदी चलनामध्ये ज्या 10 रुपये 20 रुपये 50 100 200 500ची जी नोट आहेत त्यांच्या जन्मतारखेच्या, त्यांच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची तारीख, त्यांची कृषी मंत्री होण्याची तारीख, अशा वेगवेगळ्या नोटा त्या ठिकाणी त्यांना दिलेल्या होत्या। कॅमेरामन अनिल सह शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली।